नमस्कार. तर आज आपण बघणार आहोत अगदी सिंपल आणि साधं जेवण. हे संडे स्पेशल जेवण आहे, त्यामुळे मी आज जेवणामध्ये चिकन बनवते. एका गॅसवरती भात बनवायला ठेवले आणि कांदा चिरून घेते. गॅसवरती कढई ठेवलेली आहे. कढई गरम झालेली आहे, त्याच्यामध्ये तेल घालून घेतले आणि 2 चमचे तूप घालून घेते. तूप ऑप्शनल आहे, नाही घातलं तरी चालेल, पण तुपाने चिकनला अजून छान टेस्ट येते. त्यानंतर अख्खे खडे गरम मसाले घालून घ्यायचे. गरम मसाले थोडे तडतडले की त्याच्यामध्ये चिरलेला कांदा घालून घ्यायचा आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं. मीठ जर कांद्यामध्ये घातलं तर कांदा लवकर भाजला जातो. इथे भातसुद्धा बनलेला आहे. भातामध्ये नेहमी कावळीता फिरवून घ्यायचा, म्हणजे भात मोकळा सुटसुटीत बनतो. भातामध्ये कावळीता फिरवल्यानंतर गॅस स्लो करायचा आणि झाकण ठेवायचं. कांदा परतला जातोय तोपर्यंत मी इकडे टोमॅटो चिरून घेते. कांदा थोडाफार भाजत आलेला आहे. आता मी याच्यामध्ये 1 ते 1.5 चमचा आलं, लसूण, कोथिंबीर आणि कढीपत्त्याची पेस्ट घालून घेतली आहे. ती आपल्याला फोडणीमध्ये छान परतून घ्यायची आहे. त्यानंतर बारीक चिरलेला टोमॅटो घालून घ्यायचा. मी 3 मोठे कांदे आणि 2 मोठे टोमॅटो घेतलेले आहेत. त्यानंतर आता इथे मसाले घालून घ्यायचे. मालवणी मसाला, गरम मसाला आणि हळदी पावडर. तुम्ही जेवढं तिखट वगैरे कमी जास्त पाहिजे त्याप्रमाणे मसाले वापरू शकता. मी इथे 1.5 ते 2 चमचे मालवणी मसाला, 2 चमचे गरम मसाला आणि अर्धा चमचा हळद घातलेली आहे. मसालेसुद्धा फोडणीमध्ये चांगले परतून घ्यायचे आहेत. ग्रेव्हीला थोडंफार तेल सुटेपर्यंत मसाले परतून घ्यायचे. मी ते चिकनमध्ये काजू घालते, त्यामुळे मी ते काजू धुतलेले आहेत आणि ते ग्रेव्हीमध्ये घालून घेते आणि हे काजूसुद्धा ग्रेव्हीमध्ये चांगले परतून घ्यायचे आहेत. काजू आपण 5 मिनटं परतून घेतले की त्याच्यामध्ये चिकन घालून घ्यायचं. चिकन घालून घेते. त्यानंतर चिकनसुद्धा आपल्याला 5 ते 7 मिनटं फास्ट गॅसवरती चांगलं फोडणीमध्ये परतून घ्यायचं आहे. चिकन फ्राय करणार आहे, तर त्याच्यासाठी बोनलेस चिकन घेतलं आहे. त्याच्यामध्ये 1 ते 1.5 चमचा आलं लसणाची पेस्ट, चवीप्रमाणे मीठ, हळद, मालवणी मसाला 1 चमचा, 1 चमचा गरम मसाला, दोन चमचे सोया सॉस, 2 चमचे चिली सॉस आणि 1 चमचा व्हिनेगर घालून घ्यायचं. चिकनसुद्धा चांगलं परतून घेतलेलं आहे. चिकनला पाणी सुटलेलं आहे. मी आता चिकनमध्ये गरम पाणी घालते. गरम पाणी घातल्यामुळे चिकन शिजतही पटकन आणि चिकनला छान तरी येते. 1 चमचा टोमॅटो सॉस, हे सर्व घालून व्यवस्थित मिक्स करायचं आणि अर्धा तास तसंच ठेवून द्यायचं.
चिकनला कड आल्यानंतर त्याच्यावरती झाकण ठेवायचं आणि गॅस स्लो करायचा आणि 15 ते 20 मिनटं चिकन स्लो गॅसवरती शिजवून घ्यायचं. चिकनवरचं झाकण काढून घेतले. चिकनमध्ये घातलेले काजूसुद्धा शिजले. आता मी त्याच्यामध्ये थोडं वाटण घालते. वाटण घातल्यानंतर एक 5 मिनटं परत शिजू द्यायचं आणि मग गॅस बंद करायचा. बोनलेस चिकनसुद्धा छान मॅरिनेट झालेलं आहे. त्याच्यामध्ये मी एक अंडं फोडून घेते. अंडं चिकनमध्ये व्यवस्थित मिक्स करायचं आणि कॉर्नफ्लॉवर घालायचं. जेवढं चिकनमध्ये कॉर्नफ्लॉवर मावेल घट्टसर पेस्ट होईल आणि घट्टसर असं आपलं चिकन होईल तोपर्यंत याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवर घालून मिक्स करायचं. कॉर्नफ्लॉवरऐवजी आपण मैदा आणि तांदळाचं पीठसुद्धा समप्रमाणात वापरू शकतो. कॉर्नफ्लॉवर मी व्यवस्थित मिक्स केलेला आहे. तेलसुद्धा गरम झालं आहे. त्याच्यामध्ये चिकनचे पीस सोडून घ्यायचे आणि मीडियम गॅसवरती हे फ्राय करून घ्यायचे. गॅस एकदम स्लो करायचा नाही, गॅस मीडियम ठेवायचा आणि चिकन व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं. आपलं चिकन फ्राय झालेलं आहे. एकीकडे चिकनसुद्धा बनवून तयार आहे. चिकन ग्रेव्ही त्याच्यामध्ये चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची. हे पूर्ण जेवण झालेलं आहे. भात, भाकरी, चिकन आणि चिकन फ्राय. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. बेल आयकॉनचं बटन क्लिक करायला विसरू नका. त्यामुळे नवीन येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. बाय बाय.